एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुरस्कार प्राप्त सरपंच माननीय श्री भास्करराव पेरे पाटील साहेब. जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, ज्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे, मला काय संपूर्ण भारतीयाला ज्यांच्याबद्दल आदर आहे असायला पाहिजे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या कारंजा नगरीमध्ये प्रणित भाऊ मोरे लोक कल्याण मंचाच्या वतीनं आपल्या तालुक्यातील ग्रामविकासाच्या चळवळीसाठी, ग्रामविकास झाला पाहिजे, खेडे सुधारले पाहिजे, ग्रामपंचायती शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, या हेतूनं या मेळाव्याचं आयोजन केलं. यामध्ये आम्हालाही बोलवलं, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल या ग्रुपचे परिवाराचे मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला तालुक्यातील वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित आहे, सामाजिक कार्यकर्ते, या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. औरंगाबाद जिल्ह्यात माझं गाव आहे पाटोदा. तुम्ही कधी ऐकलं असेल, पाहिलं असेल, वाचलं असेल, कुठं माहीत नाही. नसन पाहिलं तर कधीतरी या, प्रत्यक्ष पहा, अभ्यास करा. त्या गावाने काय केलं, त्या ग्रामपंचायतीने काय केलं, काय करायला पाहिजे, याचा अभ्यास करून आपल्या गावचा, तालुक्याचा विकास आपण करावा अशी हात जोडून विनंती करतो. आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे किंवा या ताईनं बोलल्याप्रमाणे जी काही सध्याची परिस्थिती आहे आपल्या देशात, राज्यात, गावात, हिला नक्की दोष कोणाचा आहे, हे कशाने सुधरण. मी काल पण सांगितलं, सरकार याला सुधरीन ही आशा मला आता नाही. कुणाला असेल तर असो, पण सरकारच्या हाताबाहेर गेलेली केस आहे. सरकारमध्ये 90% लोक खोटं बोलणार आहे, कारण काही असो. मग आम्ही काय विचार करतो की बा आपली आपण करा सोडू नको, आपल्या गावचा, आपल्या तालुक्याचा विकास करायचा, आपण पुढे झालं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे, तरच हे शक्य आहे. बाकी जे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत त्यांच्या नादी लागून हा खेळ जमणार नाही. आणि हाच विचार घेऊन मोरे भाऊ पुढे येते, तालुक्यात फिरते, गावोगाव जाते, त्यांच्याच्यानं जेवढं शक्य होईल तेवढं काम करण्याचा ते प्रयत्न करते. ज्याला आपण खारीचा वाटा म्हणतो तशा पद्धतीने त्यांचं काम हळूहळू चालू. आत्ता त्यांनी सांगितलं, शिक्षणासाठी जर कोणा मुलामुलीला अडचण असेल तर मी त्या ठिकाणी स्वतः उभा राहीन आणि स्वखर्चातून त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलन. या अशा एक ना, हे जरी दिसायला गोष्टीत लहान असल्या, खरं तर हे काम शासनाचं आहे. पण शासनाला अशा कामात लक्ष द्यायला वेळ नाही. आरोग्य, शिक्षण या दोन गोष्टी समाजाला 100% फ्री पाहिजे, आरोग्य आणि शिक्षण. आणि याच्यावरच देश उभा राहतो. उलट झालं, या दोन गोष्टी सगळ्यात महाग झाल्या. 8-8 लाख रुपये लागते पोराला शाळेत घालायला, आता 8-8, 10-10 लाख रुपये, आणि दवाखान्याला पण. खरं म्हणजे ह्या दोन गोष्टीची माणसाला गरज आहे. अहो, त्याला तुम्ही जे 2 किलो 5 किलो गहू देता समजा, पण तो धडधाकट आहे, कमवून खाऊ शकतो, पण आजारी पडल्यावर काय करायचं त्याला.
म्हणजे त्याला दवाखान्याची गरज जास्त आहे. दुसरी गोष्ट, तो शिकला तर कोणाकडे हाताच्या मागायची गरज त्याला पडणार नाही. म्हणून तो इथं शिक्षण झालं पाहिजे. मी कोण्या पक्षाचं कौतुक करायचं म्हणून नाही, किंवा कोण्या राज्यकर्त्याचं कौतुक किंवा वाईट मला चिंतायचं नाही, पण मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं सांगतो तुम्हाला. दिल्लीमध्ये मी 4 दिवस होतो अभ्यास करायला दिल्लीमध्ये. तिथल्या शाळा आणि दवाखाने एवढे नंबर 1चे साहेब, तुम्हाला काय सांगावं. काही असो, त्या माणसाने ते केलं. आणि 100% दवाखाना फ्री आहे. 100 मेडिकल सुद्धा तुम्हाला पैसे लागत नाही. डॉक्टरची फी तर नाहीच, पण मेडिकल बी लागत नाही. गोडाऊनचे गोडाऊन भरलेलं औषध आहे फुकट, रस्त्याच्या कडेला. चोरी होत नाही, कोणी नेत नाही, कारण गोळ्या कोणी उगाच खाणार नाही, त्याच्यात काय भ्रष्टाचार होणार नाही. शाळा बी फार सुंदर आहे. म्हणून आमची पण खूप दिवसाची मागणी आहे, आरोग्य आणि शिक्षण मोफत झालं पाहिजे. पण असं होत नाही. सरकार चांगल्या गोष्टी करायच्या जास्त भानगडीत जात नाही. त्यांचे प्रश्न वेगळे आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहे, त्यांचे धोरणं वेगळे आहे. फार विचित्र धोरणं आहे, विचित्र योजना आहे त्यांच्या. मला मिळाला वेळ तर मी तुम्हाला सांगेन पुढं काही योजना माझ्या लक्षात आल्या तर. फार कलाकार योजना आहे शासनाच्या, पण ते आपल्या लक्षात येत नाही. आपणही त्याला टाळ्या वाजून समर्थन करतो. माझ्या गावामध्ये माझ्या गावच्या लोकांना 25 वर्ष मला त्या ग्रामपंचायतमध्ये काम करायची संधी दिली. त्या गावचे उपकार आहे. आणि 25 वर्ष काम करताना माझ्या 2 गोष्टी लक्षात आल्या. प्रामुख्यानं एक, माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं, आणि दुसरं, देशावर कर्ज वाढू राहिलं. तुम्ही बघा, रोज कर्ज वाढत आहे राज्यावर, रोज, आणि रोज आयुष्य कमी होऊ राहिलं. मग भारत स्वतंत्र झाल्यावर आपण काही कमवलं का गमवलं? काय कमवलं आपण? काहीच नाही. आपले वाडवडील किती वर्ष जगत होते पहिले? पहिले लोक किती वर्ष जगत होते? 100. आणि आता 50, 60, किती? बरोबर आहे. मी मुद्दाम बार बार विचारू राहिलो, किती वर्ष जगतो? 60. आणि या सरकारने काय योजना काढली माहिती आहे? 75 वर्षाच्या माणसाला एसटी फुकट. आता 60च मरतोय. जर 60च मरत असेल तर एसटीत कोणाला फुकट न्यायचं आहे? मग त्याच्या ऐवजी जर आमच्या शाळातल्या पोराला एसटी फुकट केली असती, त्यांचं काही बिघडलं असतं का? पण हे करणार नाही. असा यांचा स्वभाव आहे. विचित्र लोक आहे ते, विचित्र, फार बेकार आहे. मग आम्ही काय विचार केला की यांच्याशी डोकं लावल्यापेक्षा आपण आपलं काय चांगलं करता येतं का? आपल्या गावचं चांगलं करता येतं का? आपल्या मतदारसंघाचं चांगलं करता येतं का? हा विचार घेऊन आम्ही काम केलं. आम्ही आमच्या परीने सक्सेस झालो. आणि तुम्ही भाऊ तुमच्या पायावर उभा राहून अशी आमची इच्छा आहे. काय केलं आम्ही? आमच्या ग्रामपंचायतीने काय केलं तुम्हाला सांगतो. माझ्या ग्रामपंचायतीची 4000 लोकसंख्या आहे. 800 घरं आहे, कुटुंब. एका घराकडून साधारण आम्ही 5000 रुपये टॅक्स घेतो. 5000 एका घराकडून. 40 लाख रुपये मला जमा. थोडं कमी करतं का? 40 लाख रुपये मला जमा होते टॅक्स.
32 लाख रुपये माझा खर्च आहे वर्षाचा पंचायतचा. 8 लाख माझ्या पंचायतला नफा आहे. एक घर 5,000 रुपये ग्रामपंचायतला वर्षाला देतं म्हणजे देतच. आणि आमच्या इथली पद्धत काय आहे, वर्षाच्या सुरुवातीला पैसे भरायचे, वर्ष संपल्यावर नाही. तुमच्याकडं पद्धत कशी आहे, वर्ष संपल्यावर भरायचे. भरायचे तर भरायचे, नाही तर नाही भरायचे. आमच्या इथं असं नाही, भरायचेच. आम्ही लोकाला वळण लावलं, ते लोकाला त्यांच्या पायावर उभा करायचा प्रयत्न केला. पण लोक 5,000 का देते? आमच्या इथे काही ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या अवलदी जन्माला आल्या का? 5,000 काऊन भरते? त्यांना सुविधा पण तशाच आहे. हे जे 32 लाख आम्ही गावासाठी खर्च करतो ना, हे कुठं खर्च करतो माहिती आहे? लोकांसाठी. काय खर्च केलं? माझ्या गावात 5 प्रकारचं पाणी आहे. पहिले 4 प्रकारचं होतं, यावर्षी आत्ता चालू केलं 5व्या प्रकारचं. पहिलं पाणी आहे धुण्या भांड्यासाठी, 24 तास नळ आहे, 1 मिनिट बंद नाही, 20 वर्ष झाले. दुसरा नळ आहे जायकवाडी धरणातून आणलेलं, ते 3ऱ्या मजल्यावर जातं पाणी. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं, बगर मोटरचं. तिसरं पाणी आहे एका घराला 20 लिटरचा जार रोज. कोणत्याही पाण्याला पैसे लागत नाही. एकदा 5,000 भरलं. जार केवढ्याला येतो एक? 20, म्हणजे महिन्याला 600, वर्षाला 7,000. आम्ही घेतलं किती? लक्षात येतं? आणि चौथं पाणी आहे माझ्या इथे, रोज सकाळी पहाटे 5 ते 8 अख्ख्या गावाला आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, तर बाई त्या नळाकडे बोट करते, तो नळन तू करशील तर कर, नाही तसाच मर. या वर्षी आम्ही 5वं पाणी चालू केलं. 5वं. हे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, आमिर खान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान पिते का? त्या क्वालिटीचं पाणी माझ्या गावातली शेतात रोजानं जाणारी बाई बगलात बाटली घेऊन जाते. ह्या वर्षी आम्ही चालू केलंय. जपानच्या मशनी आहे साहेब, जपानच्या मशनी आहे, तांब्याची फिल्टर आहे. नंबर 1चं पाणी. तुमच्या किल्ली कंपनीपेक्षाही माझ्या गावचं पाणी चांगलं आहे. आम्ही टेस्ट केला. काय पाहिजे? कारण कोणत्याही डॉक्टरला विचारा, सगळ्यात जास्त आजार कशानं होते? तर पाण्यानं होते. म्हणून पाणी चांगलं पाहिजे. मग त्यासाठी 5-6 गोष्टी ज्या करायच्या, त्यातलं पहिलं काम आहे पाणी. चांगलं पाणी प्या. दुसरं काम आहे झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. तिसरं काम आहे गावात स्वच्छता ठेवा. चौथं काम आहे मुलांचं शिक्षण चांगलं करा, त्यांना संस्कार द्या. 5वं काम आहे बाहेरचं खायचं नाही, शक्यतो गावातलं आणि घरचं खायचं. 6वं काम आहे म्हाताऱ्या लोकाला जीव लावायचा. गावातले वयस्कर लोक असते ना पुढे, यांना जीव लावायचा, त्यांचा काय असलं नसलं द्यायचं, मदत करायची. कोण्या जातीचा असो, कोणाचं म्हातारा असो, त्याला मदत केली पाहिजे, त्याला जीव लावला पाहिजे. मी आज सकाळी पण साहेबाला तुम्हाला सांगितलं, तुम्हालाही सांगतो की गावाच्या ठिकाणी असलेले जे काही म्हातारे लोक आहे, यांचा सर्वे करून त्यांना मदत केली पाहिजे. आणि त्यांना मदत म्हणजे पैसा नाही लागत, त्यांना फक्त जेवण. असं अन्नदान जर चालू झालं, त्या म्हाताऱ्यांचं आयुष्य वाढतं, त्यांचा आशीर्वाद. माझ्याकडे 5 वर्ष झाले 40 म्हाताऱ्याला रोज जेवण आहे माझ्या इथे. रोज 40 म्हाताऱ्याला. मस्त राहते म्हातारे, लय खुश.
त्यांचे गाल वर आले असे, माझ्यापेक्षा चांगले दिसते. आणि तुम्हाला 100 वर्ष जगायचं असन तर 7वं एक काम सांगतो, पण तुम्ही करणार असेल तर सांगतो, नाही तर सांगून काय उपयोग नाही. काय हा करतान का? दुसऱ्यावर जळायचं नाही. जर 100 वर्ष जगायचं असेल तर दुसऱ्यावर जळायचं. तुम्ही मोठं व्हा, कितीही मोठं व्हा, पण दुसऱ्याला लहान करायचं नाही, दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही. परमात्म्याची सेवा करा. परात्मा, दुसऱ्याचा आत्मा. परमात्मा म्हणजे शेंदूर लावलेला दगड नाही. परात्मा म्हणजे दुसऱ्याचा आत्मा. त्याची सेवा करा, त्याला भजा, एकमेकाला काम या. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे आपुले, एकमेका साह्य करू अवघे धरू सुप. जे तुम्ही करता हेच संतांनी सांगितलेलं आहे. संतांनी तरी काय वेगळं सांगितलं? हेच सांगितलं. गोर गरीब दीनदयाळ ह्या लोकाला, अडी अडचणीतल्या लोकाला कामं येणं हाच खरा परमार्थ आहे. पण हे सहजासहजी कोणाकडून घडत नाही. यासाठी आई वडिलाचं रक्त पण चांगलं लागतं. अशाच लोकांकडून हे घडतं, कोणाकडून हे घडत नाही. म्हणून माझी कारंजा तालुक्यातील नागरिकांना विनंती आहे, नीट अभ्यास करा. जगायचं कसं, राहायचं कसं, करायचं काय, कोणाबरोबर राहायचं, कोणाबरोबर नाही राहायचं, काय खायचं काय नाही खायचं याचा विचार केला पाहिजे. आपण जगतो म्हणून जगतो, खातो म्हणून खातो, राहतो म्हणून राहतो, दुसऱ्यानं केलं म्हणून आपण करतो. हे बरोबर नाही. आपल्यासाठी काय योग्य आहे ते आपण पाहिलं पाहिजे. जिकडे थंडीचे दिवस आहे म्हणून ते लोक कोट घालते. आता आपल्याकडे मरणाची गरमी असल्यावर कोट घालण्याला चालन का? नाही चालायचं ना. म्हणून दुसऱ्याने केलं ते आपण करू नये. आपल्यासाठी काय चांगलं आहे, आपल्या भागासाठी काय चांगलं आहे ते आपण केलं पाहिजे. म्हणून चांगलं पाणी प्या. दुसरं झाडं फळाचे लावा, फळाचे झाडं लावा, झाडं भरपूर लावा. इथे सरपंच सदस्य पुढारी अनेक क्षेत्रातले लोक आहे. आणि ग्रामपंचायतीनेच करा असं नाही, त्यांनी ते करा, पण कुणी पण करा. झाडाशिवाय पाऊस पडू शकत नाही. आपल्याला काही सांगायचे कीर्तन प्रवचनात, भजन करा म्हणे पाऊस पडन, 100% खोटं आहे. भजनाने पाऊस पडत नाही. झाडं लावल्यावरच पाऊस पडतो. झाडं हे पावसाचं ATM आहे. भजन केल्यानं पाऊस पडला असता तर अमेरिकेला, पाकिस्तानला कधीच पडला नसता. तिकडं कसं काय पडतं पाऊस? ते भजन करते का? नाही. झाडं आहे. अमेरिकेत भजन करते का? अमेरिकेत सप्ताह आहे का? नाही. तुम्ही सप्ताह करा, भजन करा, तुमचा देवधर्म करा, तो वेगळा. पण सप्ताह केला म्हणून पाऊस पडन असं होणार नाही. त्यातले त्यात झाडं फळाचे लावा, फळाचे. लोक काय करते, फळाचे झाडं लावतच नाही. गुलमोहर लावते, अशोका लावते, बदाम लावते, पाम लावते, पण फळाचे लावत नाही. सीताफळ, पेरू रस्त्याला दिसते का तुम्हाला? नाही. त्यांचं काय म्हणणं आहे, रस्त्याला जर फळाचे झाडं लावले तर पोरं ठेवायचे नाही, तोडून खाते फळं. कळलं का नाही? पेरू लावला रस्त्याला तर पोरं पेरू तोडून खातेन, सीताफळ तोडून खातेन, जांभळं तोडून खातेन. पोरं खातेन म्हणून लाईत नाही. एवढा हलकट झाला माणूस. मी एका गावात बोललो होतो,
इतका जर तुम्हाला लहान लेकराचा राग आहे, मग त्या भानगडीतच कशाला गेले? काही गरज पडली होती त्याच्या वाचून? रामदेव बाबाच्या आश्रमात राहा ना, कशाला पोरं लग्न? खाते ते खाऊ द्या ना. माझ्या इथे यावर्षी साहेब 1.5 लाख नारळ निघाले. किती? 1.5 लाख रस्त्याला. ग्रामपंचायतनं लावलेल्या नारळाला 1.5 लाख नारळ निघाले आणि दरवर्षी ते वाढत चालले. झाडं बी वाढते, संख्या बी वाढते. आणि आम्ही विकत नाही, पोरं फोडून खाते. गावातले पोरं 1.5 लाख. कशाला म्हणते? माझ्या स्मशानभूमीत कमीत कमी 100 क्विंटल जांभळं निघते दरवर्षी. तुम्हाला जांभूळ तरी खायला भेटलं की यावर्षी? नाही. हे होऊ शकतंय, काही अवघड नाही. यासाठी सरपंच, चेअरमन, पोलीस पाटील, सामाजिक संघटना या सगळ्यांनी पुढाकार घेतला तर अवघड काही नाही. विशेष करून ग्रामपंचायतने पुढाकार घ्यायचा. म्हणून आज सदस्य सरपंचाला जास्त करून बोलवण्यात आलं. आमचा हेतूच तो आहे की गावोगाव हा संदेश गेला पाहिजे. माझ्या ग्रामपंचायतमध्ये एक पिठाची गिरणी ग्रामपंचायतची, जो टॅक्स भरण त्याला वर्षभर दळण फुकट. कितीही दळून न्या, लग्न करा, साखरपुडे करा, बैलाचा भरडा करा. एका वर्षात दळणाचे पैसे कमीत कमी किती वाचत असेल त्याचे? 2,000. आम्ही घेतले किती? आणि त्याचे पैसे वाचते किती विचार करा. म्हणून सामुदायिकरित्या काम केलं तर फायदा होतो. आम्ही शुद्ध खायासाठी त्याला 10 म्हसनी घेऊन द्यायला. शुद्ध खायासाठी 10 म्हसनी घेतल्या म्हणजे ग्रामपंचायतनं घेतल्या. कशाच्या म्हसनी आहे? शेवाय करायच्या, पापड करायचे, बटाटा चिवडा करायचा, बटाटा चिप्स करायचा, सगळ्या प्रकारच्या डाळी करायच्या, हळद पावडर करायची, धने पावडर करायचं, मिरची पावडर करायचं, ऊसाचा रस काढायचा, मोटरसायकल 4 व्हीलरमध्ये हवा भरून द्यायची. हे सगळ्या मसनी मोफत वर्षभर. साहेब, ऊसाच्या रसात पण भेसळ असती, आपल्या लक्षात येत नाही. ते ऊस चांगला आहे, पण तो जो बर्फ टाकीतो तो कोणत्या पाण्याचा आहे आपल्याला माहिती आहे का? कळलं का नाही कळलं? म्हणून गावातलं खायचं शक्यतो. कचरा आम्ही दर लोकांच्या घरून आणतो, त्याचं गांडूळ खत करतो. प्लास्टिक आम्ही बाजूला घेतो आणि लोक प्लास्टिक वेगळं देत नाही, कचऱ्यात टाकते, खाली टाकते. म्हणून आम्ही काय योजना काढली? जी बाई प्लास्टिक ग्रामपंचायतला वेगळं देईन तिच्याकडून 15 रुपये किलोनं विकत घेतो प्लास्टिक. गावातलं प्लास्टिक पंचायत विकत घेते. त्याच्यामुळं बाई प्लास्टिक फेकीतच नाही. महिला एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठेवतेच, पण शेजारीन गावाला गेली तर तिचं पण उचलून ठेवते, कारण 15 रुपये किलो आहे ना. म्हणून या लोकाला सांभाळताना अकलीचा वापर केला पाहिजे, डोक्याचा वापर केला पाहिजे. माझ्या इथे शेती करायला एक ट्रॅक्टर आहे ग्रामपंचायतचा, आणि शेतकऱ्याला 30% सबसिडी आहे शेती करायला. म्हणजे नांगर, मोगड, रोटा जर त्याने शेतात आणला आणि त्याचं बिल जर 5,000 रुपये झालं, नीट आहे का, बाजार भावाने त्याचं बिल 5,000 झालं तर आम्ही 3,500 घेतो, 1,500 रुपये त्याला माफ करतो. शेतकऱ्याला 30% सबसिडी देणारी भारतातली पहिली ग्रामपंचायत आहे माझी.
सरकार मदत करतं शेतकऱ्याला, करीत नाही असं नाही, पण कधी करतं? तू फाशी घे, मग तुला 2 लाख देतो. आता मेल्यावर देऊन त्याचा काय उपयोग आहे हो? म्हणजे सरकार मरायची वाट पाहतं. तो जगला पाहिजे याच्यासाठी मदत करा ना. एक लक्षात ठेवा, सरकार कोणताही असून कोण्याही पक्षाचा असू, सगळ्या संघ अन्याय करा पण शेतकऱ्या संघ करू नये. महापाप आहे, महापाप आहे. एक दिवस सगळ्या राज्याला देशाला ते फेडावं लागेल. जर शेतकरी मेला तर खाली उरलं काय? का मोबाईल खायचा का? काय करणार? म्हणून शेतकऱ्याला मदत करणं हे काही उपकार करणं नाही, तो आपला धर्म आहे, ते आपलं कर्तव्यच आहे. म्हणून सगळ्याला माझी विनंती आहे की शेती क्षेत्रात चांगलं काय करता येईल याच्यासाठी काम केलं पाहिजे. संपूर्ण गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. 5,000चा हिशोब देतो मी तुम्हाला, अजून संपलं नाही. संपूर्ण गावाला वायफाय फ्री आहे 5,000. तरी माझी ग्रामपंचायत नफ्यात आहे 8 लाखाला, आणि लोक कितीतरी नफ्यात आहे. 42 CCTV कॅमेरे आहे माझ्या इथे. सगळं गाव ग्रामपंचायतमध्ये दिसतं. बाई घराच्या बाहेर गेली, पहिले पदर घेती, नाही तर त्या मेल्या सरपंचाला ऑफिसात दिसतं म्हणे. सदोतीस ठिकाणी बेसिने हात धुवायला, रस्त्याला, गल्लोगल्लीत. माझ्या इथे काय लिहिलं माहिती आहे? बाहेर काय लिहिते? इथं थुकू नका, इथं लघवी करू नका. आमच्या इथं तसं नाही, इथं लघवी करा, इथं थुका असं लिहिलेलं आहे. इथं थुकू नका हे काय कामाचं? कुठं थुका हे सांगा ना. 30 वर्षापूर्वी गाव हागणदारी मुक्त झालेलं आहे. माझ्या गावाला आत्तापर्यंत 4 ते 5 कोटी रुपयाचे पुरस्कार मिळाले. गावाला एवढे पुरस्कार मिळाले. 10 लाख आमदार कोण घ्यायचे तर 10 वेळेस पाय पडा लागत. माझी विनंती आहे सरपंच लोकाला, गावोगाव ट्रॅक्टर घ्या, शेती करा. ग्रामपंचायतचा ट्रॅक्टर घ्यायला काय लागत नाही. तुमच्याकडे पैसा आहे तेवढा. अनेक मार्गातून ट्रॅक्टर घेता येतं, सरपंच घेतच नाही. ट्रॅक्टर घ्या, माझी हात जोडून विनंती आहे, शेती करा लोकांची. अर्थात गावात काम करताना थोडा त्रास होतो, कटकटी होत्या, वाद होतं, हे बरोबर आहे, पण ते करायचं. संडास का बांधायची हेच लोकांना माहीत नाही. आता जुना विषय झाला तो संडासचा, तरी 2 कारणं तुम्हाला सांगतो. एक कारण आहे, संडासला जायला जर 2 मिनटं उशीर झाला तर आपलं रक्त खराब होतं. ताबडतोब जायला पाहिजे, आणि ताबडतोब जायसाठी संडास आपल्या घरात पाहिजे. झालं, कळलं? दुसरं एक कारण सांगतो. तुम्ही बाहेर जर संडासला गेले, त्याच्यात घाण असते, जंतू असते, किडे असते. नीट अभ्यास करा साहेब. आणि त्या ओल्या संडासवर जर माशी बसली, माशी, तर माशीला पाय असते 6. किती? नीट ध्यान करा कारंजाच्या लोका हो. माशीला पाय असते 6, आणि एका पायाला जंतू चिटकते 6,000. एका पायाला 6,000.
तर 6 पायाला किती झाले? 36,000. आता ती माशी जर अशी संडासून उठली, ती हेलिकॉप्टर हे भिरभिऱ्यासारखं अशी उठली आणि आवलीन आपल्या भाकरीवर बसली, तर किती जंतू घेऊन आली? 36,000. तर आपण भाकर खातो का फेकून देतो? काय करतो? खातो ना. तुम्ही खाता, आम्ही खातो, हे खाते. आता तुम्हाला एक माझी विनंती आहे. आज एकादशी आहे ना? आज एकादशी. आज नका करू, उद्या करा. उद्या घरी गेल्यावर करता का? एक प्रयोग करा. काय करायचं? घरी गेल्यावर उद्या, आज नको, आज एकादशी आहे, उद्या काय करा, तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये टाचणीचं टोक बुडा. सुई असते ना, तिचं असं टोक बुडा. फक्त टोक, सगळी सुई नाही बुडायची. आणि ते भाकरीला लावा अख्खा. कोणी खाईन का? नाही खाणार. म्हणून म्हणलो आज नको, उद्या करा. बरोबर आहे, तुम्ही खाणार नाही, मी खाणार नाही, हे खाणार नाही. पण मला कारंजाच्या लोकांनो हात जोडून विनंती आहे, खरं खरं सांगा. खरं, सुईच्या टोकानं लावलं ते जास्त आसन का 6 पायानं आणलं ते जास्त आसन? 6 पायानं आणलं ते जास्त आसन. मग जास्त खायचं आणि कमी नाही खायचं. इथे एक घोटाळा झाला, तुमच्या लक्षात आला का नाही आला मला माहीत नाही. तुमची माफी मागून सांगतो, लय महा घोटाळा झाला साहेब. सुईच्या टोकानं लावलं ते तुमचंच होतं, ते तुम्ही खात नाही. आता माशीनं आणलं ते राष्ट्रवादीचं आहे का मनसेचं आहे का काँग्रेसचं आहे का एकनाथ शिंदे, कोणाला पता आहे? त्याच्यावर काही झेंडा आहे? कोणी कोणाचं खातं, आम्हाला राग येत नाही. कारण काय? आमच्यातलं अज्ञान. मग ते अज्ञान दूर होण्यासाठी गरज आहे ती शिक्षणाची. कशाची? शिक्षणाची. म्हणून पोरायला शिकवा. आपल्याकडे काय झालं, पोरं शिकत नाही, पोरीला शिकून देत नाही. काल आपल्या एका पोरीनं 2 पारितोषिक मिळाले आंतरराष्ट्रीय. पोरी काय कमी नाही, शिकून द्या. आत्ता एक पोरगी काय फाडफाड बोलत होती, तिकडे पण एक पोरगी काय फाडफाड बोलत होती. हे कशामुळं? शिक्षणामुळं. शिकू द्या. लोकाला काय भीती वाटते, मुलीला एकटं पाठवू नये. माझी हात जोडून विनंती आहे, काय होत नाही, पाठवा. नाही तर तिला 200 रुपये रोजानं मरावं लागेल सालभर, आयुष्यभर. बरोबर आहे का नाही? आणि शिकली तर 2,000 रुपये रोज मिळेल. म्हणून मुलीला शिकू द्या. आणि आज एकटीला पाठवायचं ते शाळेत पाठवायचं, गुरुजीकडं ब्यायचं कारण नाही. पण उद्या 200 रुपये रोजानं जाईन तर ऊस खुरपायला जायचं, तेव्हा काय पोलीस संरक्षण राहतं का तिला? मग आजच पाठवा ना शाळेत. सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांनी शिक्षणासाठी जे प्रयत्न केले ते उगाच जाऊन द्यायचे नाही. पोराला शिकू द्या. शिक्षण, व्यवहार
त्याला कळलं पाहिजे, जीवनाचा अर्थ कळला पाहिजे. याच्यासाठी नोकरीसाठी शिकावं असं नाही, पण शिकलं पाहिजे. उद्योग करायचा, धंदा. आता हे साहेबाचे उद्योग आहे, शिक्षे आहे म्हणून ना. शिकले नसते तर कसं काय उद्योग केला असता त्यांनी. म्हणून शिक्षणाची गरज आहे. हे सगळं करताना त्रास होतो, कटकटी होत्या, गावात अडीअडचणी होत्या, मला मान्य आहे. आमच्या तिकडे मराठवाड्यामध्ये साहेब नीट ऐका, कुत्रे असते ना, कुत्रे रस्त्याच्या कडेला बसते असे, त्यांची काहीतरी मीटिंग चालते कुत्र्याची. पुढे 2 पाय मागं 2 पाय काहीतरी चालते मीटिंग. आणि एखादी गाडी आली त्या गाडीच्या मागं पळते, अर्धा किलोमीटर पळते ते कुत्रे. आमच्या तिकडे पळते मराठवाड्यात, इकडं काय माहीत, इकडं पण आहे. मला वाटलं इकडं आहे का नाही, आहे का माहीत. ते कुत्रे गाडीच्या मागं काऊन पळते मला अजून कळलं नाही. मी लई पुस्तक वाचले, लई अभ्यास केला. मी आत्तापर्यंत 22 देशात गेलो, खूप शिकलो, पण ते कुत्रे काऊन पळते मला कळलं नाही. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली, मोरे साहेब तुम्ही पण लक्षात घ्या आणि ध्यानात ठेवा. ते कुत्रे मागं का पळते मला माहीत नाही, पण कुत्रे मागं लागले म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? त्यांना विचारायचं नाही. तुमचं काम तुम्ही चालू ठेवायचं, आपली गाडी आपण व्यवस्थित चालवायची. त्या कुत्र्याची एकच इच्छा असते का तुमची गाडी खड्ड्यात पडली पाहिजे, म्हणून कुत्रे मागं लागते. म्हणून तुम्ही कुत्र्याच्या नादी लागायचं नाही. आणि असे 2-4 कुत्रे दर गावात, दर मतदारसंघात असतेच. आता मी काही नावं सांगायची गरज नाही, तुमच्याकडं कोण कुत्रे हे मला सांगायची गरज. हे जन्मजात हलकट जात आहे. यांना स्वतःचं चांगलं करायचं नाही आणि दुसऱ्याचं चांगलं होतं ते पण करून द्यायचं नाही. हे रावणाच्या अवलादीचे लोक हे पहिल्यापासून जन्माला आलेले. म्हणून आपण आपलं चांगलं करायचं. सरपंच सदस्याला माझी एक विनंती आहे, साम दाम दंड भेद वापरा, काही कडक नियम करा, लोकांच्या कल्याणासाठी करा. माझ्या इथे बांधकाम अनाधिकृत बांधकाम होत नाही, गौंडी आमचीच आहे, फेरीवाला येत नाही, लायसन द्यावं लागतं. प्रत्येक गोष्टीला नियम आहे. आम्ही थोडा कपटपणा काय केला, आता म्हातारं मेलं तर मेल्याची नोंद करीत नाही कोणी, लोक लवकर करीत नाही. आणि सरपंचाला 1 महिन्याचा अधिकार असतो नोंद करायचा. तुम्ही उशिरा गेले सरपंचाच्या हातात राहत नाही, मग तुम्हाला कोर्टात जावं लागतं, कोर्टातून परवानगी आणावं लागते, 5,000 खर्च येतो आणि मग त्याची नोंद होती. मग ग्रामपंचायतमध्ये फुकट होती ना ताबडतोब, पण लोक ताबडतोब करीत नाही. मग आम्ही काय केलं, आमच्या गावात एक योजना चालू केली. म्हातारी मेल्यावर जो पोरगा त्या दिवशी अर्ज करीन ताबडतोब त्याच्या बापाला जाळायला लागणारं इंधन, लाकडं ग्रामपंचायत फुकट देईन. मग त्या लाकडाच्या आशानं ते अर्ज करतं, नोंद होती ना. कळलं का नाही कळलं? म्हणजे योजना अशा पाहिजे का तो माणूस गुंतला पाहिजे. लग्नाची नोंद करीत नाही. आम्ही एका बाईला अडवलं होतं, ती तिच्या जन्माच्या नोंद करायला आली पोराचं. म्हणे दादा माझ्या पोराची नोंद करा. म्हणलं बाई तुझ्या पोराची नोंद करतो, पण तुझ्या लग्नाची नोंद केली का? म्हणे नाही. म्हणलं हे कोणाचं आहे मग? तिला राग आला, मला शिव्या दिल्या, गल्लीने रडत गेली. सगळ्या गावाला माहीत झालं, लग्नाची नोंद असली तर पोराची नोंद करते, नाही तर करीत नाही. तेव्हापासून हळद लावूनच येते. आणि माझ्या इथे सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे, माणसाच्या नावावर नाही. रजिस्ट्रीला बाईला जावं लागतं,
नवऱ्याने सोडून बी दिलं तर प्रॉपर्टी बाईच्या नावावर राहते. म्हणून महिलाची नोंद करणं, लग्नाची नोंद करणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टी आहे. झाडं लावताना पण तसंच केलं आम्ही. प्रत्येक बाईला विचारलं, तुला कशाचं रोप आवडतं? त्या बाईनं जे नाव सांगितलं तेच रोप आणून दिलं. ती बाई खुश झाली, तिने झाड लावलं. एकदा वट सावित्री पौर्णिमेला पण आम्ही महिलाला वडं लावायला लावले होते. इथं काही महिला आहे. वट सावित्री पौर्णिमा असते ना, ग्रामसेवकाला सांगून वडाचे रोपं आणले. ग्रामसेवक म्हणे महिला वडं लावणार नाही, कुठं लावीन, लय जागा लागते. म्हणलं आपल्याला वाटून द्यायचं, कुठं लावू. 70-80 रोपं भेटले. माझ्या इथे लाऊडस्पीकर आहे असा. महिलाला माझी विनंती, हात जोडून नीट ऐका. त्या लाऊडस्पीकरमध्ये जर दौंडी दिली, संपूर्ण गावाला ऐकू जातं. 18 लाऊडस्पीकर आहे, 18. प्रत्येक गल्लीत लाऊडस्पीकर आहे. मग ते रोपं आणले, दौंडी दिली. दुसऱ्या दिवशी वट सावित्री पौर्णिमा होती. काय दौंडी दिली? महिलाला विनंती केली, उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, वडाची पूजा करणं लई पवित्र काम आहे, पुण्याचं काम आहे. त्या सावित्रीनं सत्यवानाला वडाच्या झाडाखाली आणल्यावर त्याला ऑक्सिजन मिळाला होता, म्हणून तो जिवंत झाला. ती काही जादू नाही. वडाचं झाड लय ऑक्सिजन देतं, म्हणून वड लावा. उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, दौंडीत सांगितलं. नीट ऐका. सगळ्या महिलाला विनंती आहे की आपला वड घेऊन जा, तुम्ही लावा. आपल्या वडाची पूजा आपण करा. वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले वड आपण पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. अशी धोंडी दिली. जे महिला पळत आल्या, आम्हाला वड द्या, आम्हाला वड द्या, सगळे वड घेऊन गेल्या पळत. लावले वड महिलांनी, वड पुरले नाही. आणि इथं बसलेल्या महिलाला माझी विनंती आहे, तुम्ही पण वड लावा. तुमच्या डोक्याला ताण वाटत असन, वडाला लई जागा लागती, खोटं आहे. वड कुंडीत लावा. कशात? तुळस लावतो ना आपण, तुळस तसं कुंडीत लावा. घरापुढं शेतात जर वड लावला तर 1 कोटी लिटर पाणी त्याच्या खाली तुंबतं. एवढी ताकद आहे त्याच्यात. 24 तास ऑक्सिजन देतं. आणि दरवाजा पुढे जर वड लावला, तुम्हाला कळतं का बघा महिला मंडळ, दरवाजा पुढे जर कुंडीत वड लावला त्याचा लय फायदा आहे. काय फायदा आहे सांगू? कुंडीत वड लावल्याचा काय फायदा आहे दरवाजा पुढे सांगू का? आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. आहे का नाही? चांगली गोष्ट आहे ना. म्हणून महिलाला माझी विनंती आहे की तुम्ही पण कुंडीत वड लावा. 24 तास ऑक्सिजन देतो ना. अशा एक ना अनेक गोष्टी. आमच्या इथे म्हातारं जर ग्रामपंचायतमध्ये आलं तर चिडचिड करायचं, माझा कागद लवकर द्या, सरपंच कुठं गेला, मेला का, मला उशीर झाला, मला भूक लागली, लवकर कागद द्या. म्हणलं म्हातारे लई चिडचिड करते, काय करावं. मग आम्ही 3 मसनी आणल्या, ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या. त्या मसनी कशाचे? म्हातारा आलं का खुर्चीवर बसायचं आणि त्याचे पाय घालून द्यायचे त्याच्यात. त्या मसनी म्हाताऱ्याचे पाय दाबी द्या खालून, मसाज करत्या. म्हातारा उठतच नाही ना. चट येईन सरपंच आपलाच आहे, कुठं पळून चाललास, पाय दाबायला भेटते ना. आणि मसनी कोणाच्या पैशानं आणल्या? त्यांच्याच पैशानं आणल्या. माझ्या गावात ग्रामपंचायतमध्ये मी सांगितलं 38 म्हाताऱ्याला जेवण आहे. एक ना अनेक गोष्टी आहे. हे होऊ शकतं. म्हणून गावोगाव सुधारले पाहिजे.
यासाठी या मेळाव्याचं आयोजन आहे. मोरे भाऊ, तुम्ही या तालुक्यामध्ये या मेळाव्याचं आयोजन केलं. सरपंच, पोलीस पाटील, सदस्य, अंगणवाडी ताई, सामाजिक कार्यकर्ते यांच्यापर्यंत चांगला संदेश देण्याचा हा प्रयत्न केला. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमच्या संस्थेमार्फत बी, तुमच्या ग्रुपमार्फत मी ऐकतोय कालपासून, वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही काम केलं. शैक्षणिक क्षेत्र असन, शेतीचं असन, मुलामुलींसाठी असन, वृद्धांसाठी असन, आरोग्यासाठी असन, स्वतःच्या खर्चानं प्रत्येक गावात कुठं ना कुठं आरोग्य शिबिर असन, ग्रामपंचायतीला बोर घेऊन देणं असन किंवा ॲम्ब्युलन्स घेऊन देणं असेल, या गोष्टी तुम्ही केल्या. याचा अर्थ कुठं ना कुठं तुमच्या आईवडिलाचं रक्त शुद्ध आहे, म्हणून तुम्हाला चांगले विचार सुचते आणि तुमच्या हातून हे चांगलं गोरगरिबांची सेवा घडते. ती अशीच घडत राहो ही मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. भविष्यात मी तुमच्या हातून या तालुक्यासाठी, गोरगरिबासाठी अशा योजना चालू राहत्या. माणूस कोणताही असो, काही असो, पण समाजाची सेवा केलेलं पुण्य हे कधी वायाला जात नाही. हे एक भांडं भरल्यासारखं दगिनं आहे. म्हणून तुम्ही करत राहा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, जे म्हणते ते खोटं नाही. आणि माझी तुम्हाला पण एक सांगणं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हा जसा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणजे जसं तुम्ही बी पेरन तसे पुढं त्याला फळं येते. तर हा अभंग नुसता म्हणण्यापुरता न वापरता, माझे झी टाकीवर कीर्तन झाले पा, तुम्ही ऐकले की नाही माहीत नाही. झी टाकीवर कीर्तन केलेलं आहे मी, जरी सरपंच असलो तर. आणि त्या कीर्तनात मी सांगितलं होतं, मतदान हे पण एक बीज आहे. कारंजाच्या लोकांहो नीट ऐका, मतदान हे पण एक बीज आहे. तुम्ही ज्या पद्धतीने ते बी पेरतान त्याच पद्धतीने त्याला पुढं फळं लागते. म्हणून चांगलं बी पेरायचं का कोणतं बी पेरायचं हे आपापल्या हातामध्ये आहे. कारंजाच्या लोकाला माझी विनंती आहे, सारासार विचार करून गावामध्ये असो, तालुक्यामध्ये असो, आता कोण सरपंच करायचा आपल्या गावातलं आपल्याला माहीत असतं ना. मग तुम्ही जर 2000 रुपये घेऊन मतदान केलं तर त्याला चांगले फळं येते का? नाही येणार. म्हणून निरपेक्ष भावनेने, चांगल्या भावनेने, जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकास हा डोळ्यापुढे ज्याचा आहे अशा माणसाला जर तुम्ही पुढे केलं तर गावाला आणि तालुक्याला चांगले दिवस येणं काही कठीण नाही. माझ्या गावाने हा विचार केला, मला 25 वर्ष संधी दिली म्हणून मला ते करता आलं. यापुढे तुम्ही पण तुमचा विचार करून चांगल्या पद्धतीने काम करतात. ही सर्व मंडळी तुम्हालाही कामं येईल. तुम्ही यांचा आणि ते तुमचा विचार करतील, तालुक्याचा विकास होईल, स्वर्ग बनन, या पद्धतीची आपण आशा करूया. आणि मला पुन्हा एकदा इथं बोलवलं. माझ्याकडून एखादा शब्द वाईट गेला असेल तर दोन्ही कान धरून माफी मागतो. पण तालुक्याचा चांगला विकास व्हावा ही परमेश्वर चरणी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.